नमस्कार मंडळी. शरीराला ऊर्जा देणारा आणि हाडांची झीज भरून काढणारा हा पदार्थ आपण झटपट बनवू. अर्धी वाटी बदाम बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच प्रमाणाने अर्धी वाटी काजू सुद्धा बारीक कट केलेला आहे. 20 ते 25 पिस्ता घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आहे ते इथं 1 वाटी भरून खजूर घेतलेली आहे, ओली खजूर. ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडीशी ग्राइंड करून घ्यायची. त्यानंतर इथं खसखस 2 चमचे भाजून घेतली. त्यानंतर पंपकिन सीड आणि मगज बिया आणि जे बारीक असे ड्रायफ्रूट केलेले होते ते सुद्धा भाजून घेतले. त्यानंतर इथं 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि जे आपण ग्राइंड करून खजूर घेतलेली होती त्या हे पॅन मध्ये टाकून घ्यायची. जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचे. 2 चमचे इतकं डेसिकेटेड कोकोनट यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरती हे रोल बनवून घ्यायचा. जी खसखस भाजून घेतलेली होती ती या रोलला व्यवस्थित अशी चिपकवून घ्यायची आहे, म्हणजे रोल त्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि 20 ते 25 मिनिटांसाठी किंवा 1 तासासाठी फ्रीजर मध्ये हा रोल ठेवून घ्यायचा. पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर त्याच्या गोल अशा चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर ही खजूरची बर्फी किंवा ड्रायफ्रूटची बर्फी तुम्ही म्हणू शकता. अगदी ह्याचे खूप छान असे आपल्या शरीराचे बेनिफिट आहेत. तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.